राजारामजी मुद्दा मी मुख्य प्रसंगाला वाव देऊन मी काही गोष्टी बोलतोय तर त्या फक्त विद्यार्थ्यांसाठी बोलतोय. विद्यार्थ्यांनी कसं असलं पाहिजे, शिक्षकांनी कसं असलं पाहिजे. मला सांगितलं आता राजेंद्रजींनी की एक विद्यार्थी इथे आला आणि 21 वर्षानंतर येऊन भेटला. का भेटलाय तो तुम्हाला? का भेटलाय सांगू? मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं नाव आहे राजा शिव छत्रपती विद्यालय. विद्यार्थी मित्र आणि माझ्या भगिनींना मला आव्हान करायचंय. तो विद्यार्थी काय म्हणला असेल राजेंद्रजींना येऊन? सर ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. पावर का कारभारणीला घेऊन संगे सर आता अमेरिकेत लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. आणि शेवटी म्हणला असेल ज्यावेळेस संस्थेने ठरवलं असेल आपला विद्यार्थी आला त्याचा काहीतरी सत्कार करू, संस्थेचा हात खिशाकडे गेला असेल कारण की साहेब पण संस्थेचे अध्यक्ष आहे. ज्याच्या हातात पद संस्था आहे त्याला समाजात पद असते असं म्हणतात अण्णा हजारेंचं वाक्य. मला एवढंच फक्त सांगायचंय, पद चांगल्या अर्थाने शब्द वापरतोय मी. पद हे शब्द निर्माण झाला आणि म्हणून सांगितलं खिशाकडे हात जाता. तो विद्यार्थी काय म्हणला पहा, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवून नुसते लढमना, पाठीवरती हात ठेवून नुसते लढमना, पाठीवरती हात ठेवून नुसते लढमना. ही ऐतिहासिक क्रांती झाली. या महाराष्ट्राने ती पाहिली, तुम्ही आम्ही ती अनुभवली. या भागामध्ये सर्वांगीण विकास झालेला आहे. म्हणूनच मी एवढं संपूर्ण तुमचं नियोजन पाहिलं. गेली 3 वर्ष झाले 15 महापुरुषांचा जागर मी संपूर्ण भारतभर करतोय. पण कांचन साहेब खऱ्या अर्थाने तुम्ही जी व्यवस्था केलेली ती अतिशय अविस्मरणीय अशी व्यवस्था आहे. मला शिव छत्रपती हा कार्यक्रम सादर करायला इथे नक्कीच आवडेल. माझ्या सर्व 50 सहकाऱ्यांच्या समवेत मी काही कोणी कलाकार नाही पहा, पण विद्यार्थी मित्र ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य या समाजासाठी वेचलंय ना, त्या महापुरुषांसाठी आज आपण जागर केला पाहिजे. म्हणून शिव छत्रपतींचे अनेक प्रसंग सांगण्यासारखे आहेत. असाच एक छोटासा प्रसंग मला सांगायचा आहे. कशी होती माणसं शिवाजी महाराजांकडे? मी सांगितलं विद्यार्थ्यांनी काय घेतलं पाहिजे, फक्त लढ म्हणण्याची प्रेरणा घेतली पाहिजे महाराजांकडनं. मी माझ्या भगिनींना सांगितलंय काय घेतलं पाहिजे. भगिनींनी फक्त एकच घेतलं पाहिजे की शिवाजी महाराज माझ्या पाठीशी आहेत. एक शब्द खूप झाला तुमच्यासाठी. ताई कवितेतून तुम्ही तुम्हाला सांगितलंय. इथं बसणाऱ्या उद्योगपतींनी ठरवलं पाहिजे कोणाच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका. छत्रपतींनी त्या काळी आदेश काढला होता. मराठीचा वापर राजभाषा म्हणून करा, छत्रपतींनी त्या काळात सांगितलं होतं. हिंदवी स्वराज्याची स्थापना करा, करून दाखवली होती छत्रपतींनी. आईचा आशीर्वाद घेतला होता छत्रपतींनी. अरे राज्याभिषेक झाला आणि 10 दिवसांनी आऊसाहेबांनी जग सोडलं. काय पाहिजे होतं त्यांना? हिंदवी स्वराज्याचा संस्थापक नव्हता पाहिजे त्यांना बरेच राज्य पाहिजे होतं की ज्याने या समाजासाठी अहोरात्र कष्ट केले. अशा समाजासाठी त्या शेतकऱ्यासाठी माझा मुलगा एक राज्य उभं करेल हे त्यांना पाहिजे होतं. महाराज म्हणून मिरवण्यासाठी त्यांना राज्य नव्हतं पाहिजे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय की प्रसंग हिरोजी इंदलकरांचा आहे. कसा आहे तो पहा. मला आता प्रास्ताविक भाषणात मी ऐकलं की 100 कोटीचा तुमच्या पतसंस्थेचा टर्नओव्हर आहे. उर्वी कांचन ग्रामीण विकास संस्था आहे. महात्मा गांधी विद्यालय इथे एकदम 22 कोटी रुपये खर्च करून अद्यावत इंग्लिश मिडियम शाळा सुरू झालेली आहे. त्याचाच एक छोटासा प्रसंग. हिरोजी इंदलकर नावाचा माणूस. हिरोजीला सांगितलं शिवाजी महाराजांनी स्वारीवर जाताना, हिरोजी आपल्या स्वराज्याला आता थोडं आलेलं आहे, जवळच स्वराज्य दिसतंय मला दृष्टिक्षेपात, एक चांगला राजधानीचा गड बांधून काढा. महाराजांची आज्ञा घेतली आणि हिरोजी निघाला. काही मोहरा महाराजांनी दिल्या निवडक मावळ्यांबरोबर स्वारीवर निघून गेले. 6-6 महिने वर्ष स्वाऱ्या चालायच्या. महाराज स्वारीवर गेले. हिरोजीने बांधकामाला सुरुवात केली. महाराजांनी दिलेल्या मोहरा संपल्या. प्रश्न पडला पैसे संपले काय करायचंय? अरे स्वतःची जमीन स्वतःचा जुमला हिरोजीने विकला आणि एक झोपडी बांधून रायगडावर राहिला. त्या रायगडावर राहायला गेला. महाराजांना स्वारीहून आल्यावर कळलं घराचं काम पूर्ण झालंय महाराज, पण हिरोजीने आपला वाडा आणि जमीन विकली. महाराजांनी दरबार भरवला. दरबारात सर्वांना बोलवलं आणि हिरोजीला सांगितलं, हिरोजी स्वराज्याच्या बांधणीमध्ये तुम्ही अभूतपूर्व कार्य केलंय. पाहिजे ते मागा हिरोजी, मी द्यायला तयार आहे. अवघा स्वराज्य तुमच्या आहे. हिरोजीने महाराजांकडे पाहिलं आणि मुद्रा केला, महाराज हिंदवी स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकलंय, मला कशाला काय पाहिजे?
नाही हिरोजी, काहीतरी मागितलं पाहिजे. शेवटी तो राजांचा आदेश होता, आत्ताचा आदेश नव्हता. शिक्षक, मला खूप वाईट वाटलं साहेब बोलत असताना काही विद्यार्थी गडबड करत होते. आज्ञा पाळायची असते. आई वडिलांची पहिली पाळा, माता पिता शास्त्रम गुरुजनों का आदर करने वाला चिरादरणीय बन जाता है. 1% is 100% dedication and other is sympathy. That work will be success, but dedication is must. प्रत्येक गोष्ट महत्वाची विद्यार्थी मित्र, आणि ही गरज आहे. ही गरज तुम्ही अभ्यासा. शेवटचा प्रसंग आहे. हिरोजीने दरबार भरला होता. काही मागू शकत होता हिरोजी म्हणला नाही मला सुभेदारी द्या, जहागिरी द्या, मला मालक बनवा. हिरोजी म्हटलं नाही. हिरोजी म्हणला महाराज जर द्यायचंच असेल तर एक गोष्ट माझ्यासाठी करा. बोला हिरोजी काय पाहिजे, लवकर बोला. मुजरा केला. महाराजांना सांगितलं महाराज रायगडाच्या समोर रायरेश्वराचं मंदिर बांधलंय, आज आहे पहा. त्या मंदिराच्या समोर काही पायऱ्या आहेत, त्या एका पायरीवर फक्त माझी नाव कोरायची मला अनुमती द्या. ते नाव कोरा. जेव्हा जेव्हा गडावर असताल तेव्हा तेव्हा दर्शनाला जाल महाराज. जेव्हा जेव्हा दर्शनाला जाल ना तुमचे पाय त्या पायरीला लागतील, म्हणजे माझ्या नावाला माझ्या कपाळावर लागतील. एवढं केलं तरी धन्य झाला. अरे अशा ताकदीची माणसं होती म्हणून हिंदवीचं राज्य उभं राहिलं. स्वतःच्या बायका पोरांसाठी हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी काय मागितलं नाही. एवढी मोठी ताकद आहे. त्यांची चुकी नाहीये. शिवछत्रपतीच्या कार्यक्रमाचे ते प्रसंग असतात म्हणून ते वाजवत आहेत. आज आपण मुख्य विषयाला केवळ विद्यार्थी समोर असल्यामुळे फाटा दिलेला आहे. पण हा कार्यक्रम या विद्यार्थ्यांसमोर मला जर संस्थेने संधी दिली तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मोफत हा कार्यक्रम इथे 3 तासाचा कार्यक्रम तुमच्यासाठी जाहीर करेल. म्हणून त्याबद्दल मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो की आमचे संयोजक मधून मधून जे वाजवतात ते त्या प्रसंगाचं भावरूप असतं, पण त्यासाठी अनेक माझे काही सवंगडी आहेत. असो, आपल्या घरातला कार्यक्रम आहे. उर्वी कांचन बद्दल मला पहिल्यापासून आदर आहे. मणिबाई देसाईंबद्दल आम्ही लहानपणापासून ऐकून आहोत, वाचून आहोत. खऱ्या अर्थाने गांधीजींचे विचार त्यांनी पुढे नेलेले आहेत. आणि एवढंच मला इथे सांगायचंय विद्यार्थी मित्रो, ग्रामीण विकास उरुळी कांचन ग्रामीण विकास प्रतिष्ठानसाठी माझ्या ज्ञानदा उद्योग समूहाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यातील आदर्श विद्यार्थ्यांसाठी राजाराम साहेब 11,000 रुपयाचं एक विभागून, म्हणजे 3 विद्यार्थी आणि 2 विद्यार्थिनी असं 5 जणांसाठी आदर्श विद्यार्थी म्हणून बक्षीस मी आज जाहीर करतो. आणि तुमच्या प्रतिष्ठानाला माझ्यातर्फे 11,000 रुपयाचं बक्षीस मी देऊ इच्छितो. त्याचा आपण स्वीकार करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. सर नंतर बोलणार का त्यांना सांगतो मी. 2 मिनिटं त्यांना सांगतो मधल्या वेळ तुम्ही कंटिन्यू करा. 2 मिनिटं बोलते मला. त्यानंतर आपल्या सर्वांचा आभार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जयप्रकाशजी टिंगरे यांनी करावे. उरुळी कांचन ग्रामीण प्रतिष्ठान आयोजित उरुळी थांबा बोलणार आहेत का तोपर्यंत दुसरं काय करायचं विद्यार्थ्यांना सूचना आहे. बोलून शांत बसा. आभार माना. नंतर 2 मिनिटं बोलतील, मग 5,000. माननीय सरपंच साहेब बोलणार आहेत, तरी आभारानंतर कोणी उठू नये. त्यांना एक 5 मिनिट आता पुन्हा बोलायचं. आजच्या आपल्या या फेस्टिवलच्या 3ऱ्या पुष्पाचे अध्यक्ष घोषले माननीय राजेंद्रजी कांचन मणिबाई संस्थेचे संस्थापक व चेअरमन यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक आभार. तसे खरे व्याख्याते आजचे सुनील बर्वे साहेब यांनी खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचं जागर गोंधळामध्ये जे रूप आपल्यासमोर उतरवलं, त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांनी खूप आनंदमय झालेले दिसतात. असंच ते जागरण गोंधळाचा कार्यक्रम पुन्हा घडवून करणार आहेत आता अध्यक्षांच्या सांगण्यावरून आपण होईल. तर
प्रतिष्ठानचं मनपूर्वक आभार मानतो. तसेच महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, आपण विद्यार्थी आपले सर्व बालगोपाळ यांचे प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक आभार. तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष मान्य राजाराम दादा यांचे सर्व संचालक मंडळ यांचे पण मनपूर्वक आभार. तसेच आजचे प्रायोजक आम्हाला जे प्रायोजक म्हणून जे राबतात करायला त्या प्रायोजक म्हणून आपल्या आजच्या अध्यक्ष मंडळी संस्थेचे संस्थापक मान्य राजेंद्र कांचन हे नेहमी आपल्याला मुळात त्यांचं सहकार्य असतं. त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे पण आभार. तसेच जैन मार्बल यांनी पण सहकार्य प्रायोजक म्हणून केलेलं आहे, त्यांचे पण आभार. तसेच LC जोशी हे पण दरवर्षी आपल्याला सहकार्य प्रायोजक म्हणून करतात, त्यांचे पण प्रतिष्ठानतर्फे आभार मानतो. पुढील कार्यक्रम माननीय तळेकर सर धन्यवाद. या ठिकाणी सुनील करपेजी आपल्याशी थोडं बोलतो सहकार आहे, त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी. मी एक शिक्षकच आहे, तुम्हाला आधीच सांगितलंय. त्यामुळं व्याख्यान झाल्यानंतर 1-2 मिनिटं मुद्दामून संवाद साधतो मी. संवाद एवढ्यासाठी पहा, समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे तसं वास्तविक पाहता हा तुमचा प्रचंड सदन भाग आहे. माझ्यासारख्या माणसाने इथे येऊन पैसे द्यावे जेवढा मी मोठा नाहीये, पण विद्यार्थ्याला एक बक्षीस मिळालं ना तर त्याला प्रेरणा मिळते पहा. म्हणून राजारामजी, महात्मा गांधींच्या मुख्याध्यापकांना मला सांगायचंय की यावर्षी आजपासून मला 1 नंबर आलेला विद्यार्थी नको बरं का. 90, 95, 96, 99 आता पण 99.99% पडतात ते नकोय. ते असावेत, त्यात काय वाद नाही, पण अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या विद्यार्थ्याला आणि विद्यार्थिनीला 11,000 रुपये 5 जणांमध्ये विभागून मला द्यायचे. त्याचा चेक मी आजच आपल्या मुख्याध्यापकांकडे देऊन ठेवतो, पण पुढच्या वर्षी मला वाटतं हे 8वं वर्ष आहे बरोबर. आणि उरुळी कांचन हे कार्यक्रम ग्रामीण विकास प्रतिष्ठान दरवर्षी भरवतो. याच कार्यक्रमामध्ये जे कोणी वक्ते असतील पुढच्या वर्षी तुमचे, त्या वक्त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम आदर्श विद्यार्थ्याला ते बक्षीस द्यावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे. परवा 14 तारखेला नामदार शरद पवारांचे पुतणे आणि सोलार एसीचे चेअरमन जयवंतराव पवार यांच्या हस्ते माझ्या आजोबांचा 104वा वाढदिवस आणि आजीचं 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांचा मी सत्कार केला. त्या दिवशीच मी ठरवलं होतं की इथून पुढे जिथं जिथं व्याख्यान देईन तिथं 11,000 रुपये मी ते शाळेसाठी आणि त्या विद्यार्थ्यांसाठी मी देऊ इच्छितो. एवढी माझी इच्छा आहे. तेवढं पहिलाच कार्यक्रम तुमचा आहे. याच्या आधी काही शाळांना 5,000चे बक्षीस दिलेले आहेत. मला एवढंच सांगायचंय की विद्यार्थ्यांच्या नंतर पत्र मला आले आणि एकच सांगितलं की खूप मोठ्या दुधाचं जर दही करायचं असेल ना तर थोडंसं विरजण लागतं बा, खूप लागत नाही. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. त्या लढ म्हणण्यासाठी माननीय मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालयाचे यांना विनंती करतो की सर मी राजारामजी सरांकडे तो चेक देऊन ठेवतो. एवढंच बोलायचं होतं. धन्यवाद. माझं दरवर्षीच आहे. नाही आमच्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी